बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक हटवण्याचा प्रयत्न करून एका महिलेची छेडछाड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या घटनेचा भोकरदन येथील शिवप्रेमींच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। चिखला इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक आहे। गावातील सरपंच गणेश काकड हा महाराजांचं स्मारक काढण्यासाठी त्या ठिकाणी आला होता, मात्र त्याला संजीवनी वाघ यांनी विरोध केला असता सरपंचानं व त्याच्यासोबत असलेल्या इतर लोकांनी महिलेच्या अंगावरील कपडे फाडून लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। शिवरायांचं स्मारक काढण्यासाठी या सरपंचांना पुढाकार घेतल्यानं सामाजिक सलोखा बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। अशा समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे, अन्यथा भविष्यात अशा प्रकारचं कृत्य पुन्हा होऊ शकते। त्यामुळे दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। या निवेदनावर विकास जाधव, राहुल देशमुख, भूषण जाधव, अप्पासाहेब जाधव, नारायण लोखंडे, दिनेश पडळ, सूरज मोहारे, अंगद सहाणे, जनार्दन तळेकर, सचिन ढोके, अनुराग बोराडे, पवन जाधव, ईश्वर इंगळे, रणजित जाधव, एकनाथ इंगळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। शिवशाही न्यूज प्रतिनिधी मजर पठाण, भोकरदन। महाराजांचा महाराष्ट्र आहे हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे, हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे। या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना या ठिकाणी घडली। त्या घटनेचा कितीही तीव्र शब्दात निषेध केला तरी कमीच आहे। माणुसकीला काळिमा फासणारी घटना या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे। त्या आरोपींना, त्या समाजकंटकांना तात्काळ बेड्या ठोकून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही करतो। जय शिवराय। आता बोल ना। तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा या ठिकाणी काल एक अमानुष अशी घटना घडली। छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक त्या ठिकाणी लावण्यात आलं होतं आणि त्याचा विरोध म्हणून गावातील काही गावगुंडच म्हणता येईल, तिथले सरपंच असेल, गावगुंड असेल, यांनी त्या ठिकाणी महिलांवर अमानुष अत्याचार केला आणि एका महिलेचे कपडे फाडेपर्यंत त्या ठिकाणी मारण्यात आलं आणि त्यानंतर सोशल मीडियावर ते प्रचंड व्हायरल झालं आणि या घटनेची दखल संपूर्ण महाराष्ट्र घेत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र त्या महिलेसोबत आणि त्या गावासोबत आहे। यानंतर प्रशासनाला विनंती राहील, पोलीस प्रशासनाला विनंती राहील की संबंधित गुन्हेगारांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, नसता राज्यभर तीव्र पडसाद या घटनेचे उमटतील आणि याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील। ही घटना घडल्यानंतर तेथील सरपंचांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या घटनेचं समर्थन केलं आणि त्याचासुद्धा रोष या ठिकाणी व्यक्त करतो, कारण या ठिकाणी अशा अमानुष कृत्य करणारा पुन्हा त्या कृत्याचं समर्थन करत आहे, निंदनीय बाब आहे आणि या अशा आरोपींवर कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अशी आम्ही प्रशासनाला आज या ठिकाणी भोकरदन पोलीस स्टेशनच्या माध्यमातून निवेदन देऊन आम्ही या ठिकाणी विनंती करतो। बुलढाणा जिल्ह्यातील चिखला या गावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थापनेवरून काही गावकऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला। खरं तर कुठल्याही महापुरुषाच्या पुतळ्याच्या स्थापनेच्या वेळेस वाद निर्माण होणं हीच निंदनीय बाब आहे। कुठल्याही ठिकाणी असा वाद निर्माण होऊ नये, परंतु ठीक आहे, छोट्या मोठ्या रुसवे फुगवे असता गावकऱ्यामध्ये मतभेद असू शकतात, पण असं करत असताना एखाद्या महिलेचे कपडे फाडणं, एखाद्या महिलेवर कपडे फाटेपर्यंत हात उगारणं, महिलांना मारणं हे आपल्या महाराष्ट्राच्या, आपल्या देशाच्या संस्कृतीत बसत नाही। सर्वप्रथम मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि असं यापुढं वर्तन या राज्यामध्ये झालं नाही पाहिजे, या देशामध्ये झालं नाही पाहिजे की कुठल्या एखादा झुंड येतो आणि एखाद्या महिलेवर अत्याचार करतो। असं जर यापुढं होत असेल तर निश्चित छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळामध्ये याला शिक्षा म्हणून चौरंग करणंच होतं आणि निश्चित याबद्दल जे कोणी दोषी लोक असतील त्यांचा चौरंगच शासनानं केला पाहिजे, म्हणजे यानंतर कोणाचा एखाद्या महिलेवर हात टाकायचा इरादा होणार नाही, हिंमत होणार नाही। एवढं बोलून थांबतो। धन्यवाद। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।